पैसे खाणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशोक टेकवड्यावर कारवाई झालीच पाहिजे, टेकवड्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशोक टेकवड्यावर कारवाई झालीच पाहिजे, टेकवड्यावर कारवाई झालीच पाहिजे, अजित पतसंस्थेवर कारवाई झालीच पाहिजे, अजित पतसंस्थेवर कारवाई झालीच पाहिजे, अशोक टेकवड्यावर कारवाई झालीच पाहिजे. पैसे खाणाऱ्या अशोक टेकवड्यावर कारवाई झालीच पाहिजे, टेकवड्यावर कारवाई झालीच पाहिजे. नमस्कार, माझं नाव अरविंदा गिल आहे. आम्हाला असे आश्वासन दिले होते की बाबा आम्ही योग्य ती कारवाई करूया आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं. आम्ही वारंवार जात होतो उपनिबंधक सरांकडे. मग त्यावेळेस सर आम्हाला काय म्हणले 6 ते 7 महिने लागतील तुमच्या, म्हणजे आमची चौकशी नेमली आहे. चौकशी नेमल्यानंतर त्याला 6 ते 7 महिने जातील की त्यांच्या ज्यावेळेस अहवाल येईल आम्ही त्यावेळेस तुम्हाला आम्ही आमचं उत्तर देऊया असं सांगितलं होतं त्यांनी. आणि फक्त आश्वासनं देतात, काम तर काही होतच नाही आहे. तुम्हाला आता परत बँकेकडनं काय आले का की परत तुमचे बँक अकाउंट सील केले का? हो, बँक अकाउंट सील पण करतात आणि प्लस बँकेतले पैसे पण कट करून घेतात प्रत्येकाचे. आणि आता त्यांनी पहिले तरी कमी करत होते, पण आता तर जास्तच महिलांचे पैसे कट करत चाललेले आहेत ते लोक. म्हणजे त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्हाला काय उपोषण करायची ती करा, आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. हां, रेकॉर्डिंग बँकेचं त्या सरांचं जे जाधव सर आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काय ते आम्ही पर्याय काढूया, पण त्यांनी काही पर्याय आजपर्यंत काढलेला नाही आहे. मी सगळं क्लिअर आहे. माझे जेवढे नवीन बँकेत अकाउंट उघडत ते ब्लॉक करता. माझे एकंदर 30-40 हजार ब्लॉक केले. जी नवीन आता म्हटलं इथं ब्लॉक आहे तिकडे जावं, ती पण ब्लॉक, सगळे ब्लॉक करतात. आम्ही एकही रुपया ठेवलेला नाही, जामीनदार होता आम्ही. मी कर्ज नील केलं. आमच्या गटात आम्ही 5 जणी होतो, 5ही जणींनी नील केलं. 5 जणी नील केलं, त्यावेळेस आमचं एक खातं त्यांनी ब्लॉक केलं होतं. म्हणून आता आम्ही नंतर 5 वर्षांनी आम्ही दुसरी खाती काढली. तर आता या महिन्यामध्ये आमची 13 तारखेला सगळीच खाती ब्लॉक करून टाकली. आता आम्हाला खर्चाला रुपयासुद्धा नाही आहे. आमची स्वतः मेस आहे, आमचे सगळे मेसचे पैसे त्याच्यावर येतात. तर आम्हाला काही उपयोग होत नाही. म्हणजे डब्यांचं खूप नुकसान होत चाललेलं आहे. बरं, त्यांचे तर ब्लॉक केले गेले. आमचं म्हणणं काय आहे, ज्यांनी भरले नाहीत ते महिलासुद्धा भरायला तयार आहे, पण बँक त्यांना लाख रुपये लावते. 50% आत्ता भरा म्हणतील, 50%चे तुम्हाला हप्ते बांधून देतं. हे चुकीचं आहे ना. म्हणजे काहीकांचे 1-2 हप्ते राहिले, त्यांना तुम्ही लाख रुपये लावलेत आणि आमच्या ह्याच्यावर बोजा चढवला 6-6 लाखाचा. आणि सगळी खाती ब्लॉक केलीत आमची, एकूण एक खाती ब्लॉक केली की आता आम्ही पैसे 1 रुपयासुद्धा काढू शकत नाही. त्याला मी मान्य नाही, कारण माझ्या बँकेची खाती उघडलीच गेली पाहिजे. आणि सासवडला पण नीट उत्तर देत नाही. दिवस बसून राहतोय आम्ही राहिला कसब्यात आणि गटात एकमेकी कुणाला ओळखत नाही. ही कुठल्या गटात, ती कुठल्या गटात, कुणालाही मेळ नाही आहे. आणि हे सगळं एजंटचं काम होतं. कारण आम्हाला तिथं सांगितलं बँकेने एजंट नेमला होता 2.5%वर. मग हे बँकेचं काम आहे एजंटला शोधून आणणं. त्यांनी या पैशाचं काय केलं हे त्यांना, बाकी आमची मागणी काही नाही. आम्ही क्लिअर आहे आणि आमच्याकडे नील सर्टिफिकेट आहे सगळं असताना. आणि 2020 सालीच क्लिअर केलेले आहे. आणि तुम्ही आत्ता जागे झाले दुसरी खाती ब्लॉक करायला. नागरी पतसंस्था दत्तनगर, आमची अजित नागरी पतसंस्था आहे दत्तनगर, कात्रज. नमस्कार, मी उषा लोखंडे. गेली 4 वर्षापूर्वी आम्ही अजित नागरी सहकारी बँकेकडून कर्ज घेतलं होतं बचत गटामार्फत. तर आम्ही ते सर्व क्लिअर केले, महिला गटा सगळ्यांनी केले. काही जणी बायका राहिल्या होत्या, पण 4 वर्षापूर्वी त्यांनी माझं ब्लॉक एक अकाउंट बंद केलं. त्याच्यानंतर आत्ता ह्या म्हणजे 10-15 दिवसात माझे सगळे 4ही अकाउंट ब्लॉक केलेत. आणि त्यासोबत माझ्या मुलीचे पण, कारण तिचं पेमेंट खातं आहे ते पण त्यांनी ब्लॉक 2 केलेले आहेत. मग आता आमचे बँकेमध्ये येणारे हप्ते आहेत, गाडीचा हप्ता आहे, घराचा हप्ता आहे, आम्ही ते कशा बेसवर करायचं. आता आमचं खाणं पिणं त्याच्यावर आहे. आम्ही इतर काम करतो त्याचं इन्कम त्या बँकेमध्ये येतं. तर आम्ही आता जगायचं कसं, घरामध्ये कुटुंब उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. आम्ही गेलो होतो बँकेत, पण तिथं कोणी दाद देत नाही. तर आम्ही काही संघटनेमार्फत गेलो होतो, तर तिथं त्यांनी काय म्हणले की नियमावली मागून घ्या. आम्ही नियमावलीसाठी सांगितलं त्यांना. तर ते संघटनेचे कार्यकर्ते होते तोपर्यंत त्यांनी देतो बोलले. ते निघून गेल्यानंतर ते काय म्हणले तुम्ही अर्ज द्या लेखी. आम्ही अर्ज दिला, पोचपावती घेतली. आता म्हणतात आम्ही वरच्या दुसऱ्या बँकेत पाठवले वरती आणि तुम्हाला आल्यानंतर देऊ. पण आम्हाला फोन नंबर पण दिला त्यांनी, पण तो फोन लागत नाही, तो उचलत नाहीत. म्हणजे असं ते प्रत्येकांचं हे करतात. काल आम्ही गेलो होतो अजित नागरी बँकेमध्ये सगळ्या महिला, पण आम्हाला तिथं कोणीच दाद देत नाही. उलट काहीतरी बोलतात, वेगळे काहीतरी चर्चा करतात. त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय. तर आम्हाला यातून न्याय मिळाला पाहिजे, कारण आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा. एवढ्या महिला गोरगरीब आहे. समजा तुम्ही 6-6 लाखाचा बोजा तुम्ही इतरावर चढवता, तर गोरगरीब बाई काही काम करून खाणाऱ्या महिला आहेत. कोणी धुणं भांडे करतात, कोणी स्वयंपाक करतात, कोणी
कुठे हॉटेलमध्ये कामाला जातात, त्या महिलांनी कसं करायचं, त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा. काल तर ती भाजी विकणारी बाई आली होती, अक्षरशः रडत होती की माझ्या मुलीच्या अकाउंटमधले 35,000 रुपये कट करून गेले. आता 6,000 प्रत्येकी 6-6 लाख रुपये कुठून भरायचे. 6 लाख भरण्याची ऐपत असती तर बायकांनी 30,000 ह्या बँकेकडून लोन घेतलं असतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सगळं आम्हाला आम्ही सगळ्यामार्फत विनंती करतो की आमचं अकाउंट त्यांनी काढून घ्यावं, आम्हाला काहीतरी मदत तुमच्याकडून अपेक्षा आहे, एवढंच बोलते. नाही, तुम्ही म्हणता की तुमचे बरेचसे हप्ते फेडले होते, काही महिलांचे राहिले होते. मग काही महिलांच्या हप्त्यासाठी किंवा सगळ्यांचं म्हणजे पैसे वसूल कसं करतात? वसूल नाही. आता ते का म्हणतात, तुम्ही 10 गटांनी बायका घेतलं होतं ना कर्ज, त्यातले 5-6 बायकांनी फेडलेले आहेत, 2-4 बायका राहिल्या असतील. तर त्यांनी तेवढे म्हणतात की तुमचे एवढे पैसे झालेत, 80,000 कुणाला लाख रुपये लावले, हे काय. ते काय म्हणतात, आम्हाला हप्ता बांधून द्या, आम्ही भरू शकतो, असं पण बोलतात बायका. पण एकदम 80,000 1 लाख कुठून भरणार रोज काम करणारी बाई? भरू शकत नाही ना. तर मग त्याची तयारी आम्ही दाखवली होती, पण ते आम्हाला दाद देत नाहीत. जरी अकाउंट खोलतो म्हणतात, पण लोकांकडून पैसे वसूल करूनही त्यांनी अकाउंट खोललेले नाहीत. सगळ्यांचे अकाउंट सील केलेत त्याने. त्यातून मार्ग आम्हाला मिळाला पाहिजे, काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. एवढ्या महिला आहेत बघा, लोक हे कामं सोडून महिला इकडे सगळ्या जणी आल्यात, त्यातून त्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. मी अंजली बनसोड, मी धनकवडीमध्ये राहते आणि मी कधी हे अजित नागरी बँकेचं लोन घेतलंही नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी माझ्या बँकेत 11 लाखाला मायनसला अकाउंट टाकलंय. आणि ज्यावेळेस मी दत्तनगरच्या बँकेत चौकशीला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही आलेच नव्हते लोनचे पैसे घ्यायला. मग त्यांनी मला त्यांच्या त्या CCTV ह्याच्यातले फोटो दाखवले, तर ती वेगळीच बाई होती. ते म्हणतात की ही बाई आली होती, त्या बाईला आम्ही ओळखतो, तुम्हाला नाही ओळखत. मग म्हटलं तुम्ही म्हणजे काय तुमचं आधार कार्ड पंचिंग नाही केलं का चेहऱ्याचं? तर म्हणतात ते 2018 साली जे स्टाफ होता त्यांनी केला असेल, आम्हाला नाही माहिती. आणि ते म्हणतात त्यावेळेस ते तुमचा जो स्टाफ होता त्यांना बोलत, तर ते म्हणतात आम्हाला नाही माहिती, तुम्ही अजित टेकवडे त्यांना सासवडला चौकशी करा म्हणतात. मी तर कधीही ह्या बँकेचं बघितलंही नव्हतं, मी फर्स्ट टाइम ह्या बँकेत गेले. कधी लोन न घेता त्यांनी माझ्या अंगावर 10 लाखाचा बोजा चढवला आणि अकाउंट ब्लॉक केलंय माझं. सगळे माझ्या अकाउंटला होते ते पैसे सुद्धा काढून घेतले. ते तसेच करतात, सगळे पैसे ओढून. जे आमचे अकाउंट त्यांनी आधार कार्डावरून हे करतात की आमचे बँक खाते कुठल्या बँकेत आहे. आणि त्या पद्धतीने ते अकाउंट आमचे सील करतात आणि आमच्या नातेवाईकांचे सुद्धा चेक करतात आणि त्यांचे सील करतात. ते पण तुमचे अकाउंट जे कागदपत्र आहे ते कसे त्यांच्यापर्यंत पोहोचले? मग तेच तर नाही ना माहिती. मी तर लोन घेतलंच नाहीये, मी दिलेलंच नाहीये. कसं पोहोचलं, कुणामार्फत पोहोचलं तेच कळलं नाही. ते एजंट कडून गेलेले आहे माझे तर डॉक्युमेंट. आम्हाला तर कॅश दिलेले, कॅश दिला ना, मग पैसे कुणी घेतले सील करण्याचा. म्हणता तुम्ही, हा, कसे पोहोचले ते मलाही माहिती नाही. ते म्हणतात तुमच्या एरियातले जे एजंट आहेत ना, ते एजंटला विचारा म्हणतात. आणि एजंटला फोन केला तर एजंट म्हणते कोण अंजली, मी नाही ओळखत. आणि म्हणते तुला जर बोलायचं असेल तर मला भेट. आमच्याकडून प्लस 1000 रुपये काय बोलायचं आता? त्यांनी कमिशन खाल्लं एजंटनी. आमच्या हातामध्ये किती आले? 27,000 रुपये. आमचा हप्ता पण म्हणतात तुला भांडायचंय माझ्यासोबत का तुला काहीतरी हे करायचं, समंजसपणाने काय बोलायचंय का, असं बोलतात. 5 वर्ष ऑफिसमध्ये